गवळण भुडली महाराज, भुलणं वेगळं आणि येडी होणं वेगळं. हा, भुलणं वेगळं आणि येडी होणं. काय म्हणे बाबा, ती येडी नाही, ती लय हुशार आहे, पण ती शेवटी येडी आहे. आणि भुलणं वेगळं आहे, जी स्वरूपाला विसरती त्याला म्हणणं भुलणं. ती स्वतःच्या देहाला विसरती त्याला म्हणणं भुलणं. अशी ती गवळण भुलली महाराज. पण बाजारामध्ये गेली आणि काय म्हणू लागली, हा गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, पण तिच्या मनामध्ये कृष्ण बसला. आपल्या मनामध्ये कोण बसला? संसार बसला. त्याच्यामुळे देवावर बसायला जागाच नाही. पण तिनं हृदयात साठवला महाराज कृष्ण, म्हणून तिची अवस्था तशी झाली. देव साठवावा लागत म्हणून माणूस बोलतच, आणि ती देहाला विसरली महाराज. पण देखीला डोळा, हा, तिच्या मनात देव बसला. जाता जाता ती काय झाली, नंदाच्या वाड्यातून गेली. म्हणजे आता इथे दूध विकायला जायचंय, पण जाता जाता पाहू म्हणले आता यशोदेला मुलगा झाला आणि मग जाऊ आपण. पण तिथं गेली आणि त्या कृष्णाला पाहिलं तिनं, तर ती तिथंच गुंगली. आणि त्यानं तिला पाहिलं, पण दोघांची एक नजर झाली. ज्या देवानं त्या गवळणीला पाहिलं आणि गवळणीनं कृष्णाला पाहिलं, कारण तो पायासारखा होता. तो पायासारखा होता. राजस कुमार मदनाचा रवी शेषी काळा. त्याच्या पुढे रवी चंद्र हे चट लोपत होते. असा तो पाण्यासारखा होता. म्हणून ती गवळण तिथं ठाक झाली आणि तिच्या मनात बसला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देखीला डोळा बैसला म्हणायचं का नाही? देखीला डोळा बैसला माई, देखीला डोळा बैसला मनी. मनात जे बसत असतं का, ते वेगळंच असतं. पण कोणाच्या मनामध्ये काय बसत ते आपापला विषय. पण त्या गवळणीच्या मनात तिनं पाहिलं आणि तिच्या मनात बसला. आणि
मनात बसल्यावरती बाजारात गेली, तिला ध्यानच नाही आपण काय आणले आणि काय ऐकायचे. ती स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरली ना. आणि कृष्ण घ्या म्हणू लागला, गोविंद घ्या, दामोदर घ्या. आता नवीनच शब्द ऐकायला भेटला की कोणाला वाटतं काय आलं बाबा हे सगळे लोक बाय. पहिली बाई म्हणली गोविंद घ्या कृष्ण घ्या म्हणणार. मग एक मखारी गेली म्हणली काय आणलं होतं ऐकायला. तिथे दूध घ्या म्हणायचं विसरून गेलं. बरं विसरणं चांगलं आहे का वाईट आहे दादा? विसरणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं. तुमचं पाकिट विसरलं येतं पैसे. आता चांगलं आहे का वाईट आहे? वाईटच आहे. मला वाईट म्हणलं ना. विसरणं तर तुम्ही चांगलं म्हणायचं पाहिलं. पैसे म्हणलं विसरणं हे चांगलं आहे बरं का, वाईट नाही, चांगलंच आहे ते. पण देवाला विसरून जे विसरतं का ते वाईट. काय देवाला सोडून जर तुम्ही विसरत असाल तर ते वाईट आहे. विसरली दया थोर झाली हानी. मग रवी महाराजांना सुंदर प्रदान दिलं. मग काय काय व्हावं लागेल? 84च्या खाली व्हावं लागेल. मग एक एक येऊन आणि मग लागे वाला. मग ते विसरणं वेगळं आणि हे विसरणं वेगळं. तसं ती गवळण स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरले. मी कुठं आले, मी कोणासंग बोलायले हे तिच्या ध्यानातच नाही. भरती कले शिकेल होती का? काहीच नाही. इथं शिकेल माणसं लागते का परमार्थ करायला? काहीच नाही. फक्त त्याला जीभ पाहिजे आणि त्याला विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण म्हणता यायला. इथं काय शिकलेले माणसं लागत नाही. कारण इथं सकाळ अशी येते आधी कार्य मार कलयोगी उद्धार हरीच्या नामी. रे लहान याती भलत्या नारिका. म्हणून सकाळी येते आया कार्य महाराज. पण उच नीच काही
कोण्या कुळातला आहे उच नीच काय ती गवळण याती कुळ माझे गेले श्रीरंगा वाचोनी अशी अवस्था झाली महाराज त्या गवळणीची. ज्ञानेश्वर महाराज तिचं वर्णन करायला लागले की याती कुळ माझे गेले हरवले श्रीरंगा वाचोनी आणूने किती व शिकवाल मज वेळोवेळा तिला किती शिकवा ती ऐकत नाही कारण मित्तया गोळा रथ झाली महाराज कृष्ण रूपात आणि कृष्ण रूपात रथ होण्यासाठी देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याग करावा लागतो जीवनामध्ये. जसं चिमणीला तांदूळ बी दिसला आणि तुरीची डाळ बी दिसली पण ती तुरीची डाळ घ्यायची तांदूळ बी घ्यायची तर ती तांदूळ घेतला आणि तुरीची डाळ घ्यायला गेली की तांदूळ खाली पडत आणि डाळ घेतली की पुन्हा तांदूळ खाली पडत. तस देवासाठी घेऊन जो अवघा भोगाचा त्याग करावा लागतो. आपल्याला भोग आवडतो त्याग म्हणलं की मग जमत नाही आपल्याला. जीवनामध्ये त्याग महत्वाचा. त्यागात जे सुख आहे का ते भोगात नाही. भोगातलं दुःख देत असत भोगातलं सुख दुःख देत असत आणि त्यागातलं सुख देत असत. त्याच्याकरता हा नाम सप्ताह मुक्ताबाईचा विना आपल्या गावातील सर्व महिला मंडळी यांनी मनावर धरलं आणि वार्षिक प्रमाण आमच्या मुक्ताबाईचा विना हा चालू ठेवला. यात नरदेयात आल्याच्या जीवाला बाकीच्या नरदेयाला आलेले जीव जे आहेत का त्याला कळत नाही त्याला विना उभा करता येत नाही त्याला काही समजत नाही. पण आमच्या या देवठण नगरीतल्या महिला मंडळीनं हे मनावर धरलं. इथं सभा मंडप झाला मुक्ताबाईचे मूर्त आणि तुम्ही मनातून हा कार्यक्रम करा. तुमचा कार्यक्रम गावाला नाही आवडत चलत तुमचा कार्यक्रम तालुक्याला नाही आवडत चलत फक्त आपल्या देवाला आवडा मुक्ताबाईला आवडा. विठाला सुद्धा नाव ठेवतो ते लोक तुम्हाला म्हणत असते का बाबा मुक्ताबाईचं ना काय देवाच्या नादी लागली घरचीच म्हणत असन सासू सुनाला नाही तर सून म्हणत असन सासूला. आमच्या मठाला असा नाद भरला राम राम कृष्ण हरी हो बघा आमच्या रंगात आली मथारी आणि तिथं 2-4 महिला झोपेल होत्या तिनं तुझ्या तोंडावरच पाहिलं राम ते तिला ध्यानातच नाही हे इथं तोंडे खाली काय इतकं विधेय माणसानं बना आणि इतकं विधेय बनलं की आपलं कामच झालं आणि हे देवालाच आवडत असतं. इतकं जे रंगवतो आपण देहाला विसरून घरादाराला विसरून नवऱ्याला विसरून सासऱ्याला विसरून फक्त आपण या परमार्थातच विसरत असतो. देहीच्या विदेही बघू दशा काही ऐसे दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे. झुरलं पाहिजे देवासाठी बाकी कशासाठी झुरू नका पण देवासाठी झुरलेलं हेच आपल्याला एक दिवस कामी येणार. आपण संसारासाठी किती झुरा एक दिवस आपल्याला संसार दुःख देणार सुख नाही देणार कारण संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस धर्मळे महाराज या संसारामध्ये. हे संसार असा आहे ह्यो चेतला नाही आणि इजला नाही आणि ह्यो केला नाही आणि करायचं काम नाही झाला बी नाही आणि होतंय नाही. मग त्या गोष्टीच्या कशाला आधी लागायचं. याला बुडूक नाही
शेंड नाही. जसं वाण झाड कोणतं